आंबिवलीत घडलेल्या एक थरकाप उडवणाऱ्या घटनेने सगळ्यांचे हृदय हादरले. एक अल्पवयीन मुलगी फक्त नदी काठच्या चित्रपटाच्या शूटिंगचा आनंद लुटायला गेली होती, पण तिच्या आयुष्याला काळ रात्र ठरली ती एक भयंकर घटना. 21 वर्षीय राक्षस गणेश मात्रे, जो किराणा दुकान चालवतो, त्याने या निष्पाप मुलीला आपल्या दुकानात डांबून रात्रभर तिच्यावर अमानुष्य लैंगिक अत्याचार केले. सोमवारी रात्री 8 वाजता ही मुलगी मैत्रिणीकडे जाऊन येते अशी सांगून घरातून बाहेर पडली, पण ती परतलीच नाही. तिच्या आई वडिलांनी रात्रभर धडधडत्या अंतकरणाने शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. मंगळवारी सकाळी ती अखेर परिसरात दिसली, पण तिच्या चेहऱ्यावरचे भय सांगत होते की काहीतरी भयंकर घडलंय. विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा तिने रडत रडत सांगितले की गणेशने तिला शूटिंग पाहताना दुकानात खेचलं, शटर खाली ओढले, आरडाओरडा केलास तर मारेल, बदनामी करेल अशा धमक्या दिल्या आणि दोनदा तिच्यावर बलात्कार केला. या क्रूर कृत्याने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवर खडकपाडा पोलिसांनी या नराधमाला तातडीने जेरबंद केलं. आता पोलीस या प्रकरणाचा बारीकीने तपास करत आहे. पण ही घटना आपल्या मनात एक प्रश्न उभा करते. आपल्या मुली किती सुरक्षित आहे आणि अजून किती दिवस अशा घटना आपल्या समोर घडणार आहेत? अशा बातम्यांसाठी फॉलो करा न्यूज डॉट्स पुणे.